हॅलो गाईस, आम्ही आलेलो होतो ॲक्वॅरियस रिसॉर्टमध्ये आणि मी पण इकडे फर्स्ट टाईमच आले होते आणि इकडे ब्युटी बघून आय वॉज लाईक वाव, सी द डॉल्फिन्स. आणि ह्याच्यानंतर ॲस्थेटिक्स पोस्ट करून आम्ही चाललेलो होतो आतमध्ये, जे की मी सटकले. पडता पडता वाचताना मी माझा कॅमेरा सांभाळून ॲस्थेटिक पोजमध्ये हे रिसॉर्ट दाखवत होते. आणि हा फिट चेक तर ऑफकोर्स इज कंपल्सरी. आय होप आय एम लुकिंग सो गुड. तर ते इथे आम्ही सगळे बघत होतो. मूवीज वगैरे पण आहेत. बाय द वे रिसॉर्ट इतकं सुंदर आहे, आतमधनं इतकं ॲस्थेटिक टाईप्सनी वाईब सगळ्या भरलेल्या आहेत. आणि इथे काही स्टॉल्स वगैरे होते जे की ऑफकोर्स आपण खर्च तर करणार नाही इथे. टर्किश आईस्क्रीम बघून मला खायची इच्छा नक्की झाली, पण आपण नाही खाणार. ते इथे पार्क बघून मला पण खेळायची इच्छा खूप झाली होती, पण झोका आपल्या हाईटच्या नसल्यामुळे आपण तिथनं परत चाललो गेलो. आय मिस माय बचपन. इथले सगळ्या ॲस्थेटिक्स वाईब बघून मी चालले होते पाणी बघायला. पण काय सांगणार, जसं आपल्या जीवनात अंधार आहे तसं इथे पण अंधारच आहे. सो तुम्ही जर का इथे येत असाल तर मी तुम्हाला प्रेफर करेन की तुम्ही 5-6च्या दरम्यान या, किंवा लाईक सकाळीच्या मॉर्निंगमध्ये, कारण की इथलं पाणी एकदम काळ दिसतं. इथल्या काही आयटम्स बघून मला हे खरेदी करायची इच्छा तर खूप झाली, पण ऑफकोर्स मी काहीच घेतलं नाही. इथलं सगळं दाखवून आम्ही गेलो होतो या खोट्या रोलर कोस्टर राईडची एन्जॉयमेंट करायला, जिथं आम्ही खूप किंचाळलो. आणि ही आहे माझी बहीण आणि मी रोलर कोस्टर राईड एन्जॉय करताना. तुम्ही पण असंच एन्जॉय करून घ्या. ते इथे मी आणि माझी मम्मी फ्लेक्स करत होतो, कारण की आम्ही खूप सुंदर दिसत होतो. त्यानंतर टाटा, बाय बाय, टेक केअर. रिसॉर्टला बाय बाय बोलून आपल्या गाडीमध्ये बसून आम्ही चाललेलो होतो घरी. टेक केअर.